नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. या व्हिडिओचं शीर्षक बघून जरासं आपल्याला आश्चर्य वाटेल की मी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यातल्या वादाला नुरा कुस्ती का म्हणतोय. नुरा कुस्ती काय असते पहिल्यांदा हे समजून घ्या. मध्य प्रदेशातल्या शिवपुरी भागामध्ये एक पहिलवान होता, त्याचं नाव नुरा. या नुरा पहिलवानानं एक शक्कल लढवली होती. तो आपल्या कोंबड्यांना झुंजवायचा आणि लोक त्या कोंबड्यांची झुंज बघायला यायचे. आता ही झुंज चालू असताना नुरा कोंबड्यांकडे बघून इशारा करायचा. नुरा ठरवायचा कोणता कोंबडा जिंकला पाहिजे हे. एखाद्या कोंबड्याला जिंकवायचं असेल तर तो पराभूत होणाऱ्या कोंबड्याला इशारा करायचा आणि तो पराभूत होऊन पडायचा. लोक या कोंबड्यांच्या झुंजीवरती पैसे लावायचे. त्यावरून नुराची कमाई चांगली बक्कळ व्हायची. ज्याच्यावरती जास्त पैसे लागलेत तो कोंबडा अर्थात हरायचा. त्यामुळे नुराची कमाई बक्कळ व्हायची. मध्य प्रदेशातल्या शिवपुरीच्या लोकांना हे कळलं आणि या झुंजीला नुराची झुंज किंवा नुरा कुस्ती हे नाव मिळालं. कुस्तीच्या मैदानात देखील अशा ठरवलेल्या निकालाच्या कुस्त्या होत असतात. अनेक पैलवान कोण पराभूत होणार कोण जिंकणार हे ठरत असतं आणि त्यातले डावपेच सुद्धा लोकांना फसविण्यासाठी, धुळफेक करण्यासाठी सगळे केलेले असतात. कधी हरणारा पैलवान जिंकण्याच्या स्थितीमध्ये दिसतो आणि अचानक तो हरून जातो. हीच तर असते नुरा कुस्ती. ज्या कुस्तीचे डाव पहिल्यांदाच, निकाल पहिल्यांदाच ठरलेले असतात, त्यातले डाव ठरलेले असतात, त्याला नुरा कुस्ती असं म्हणतात. एक प्रसंग तुम्हाला आठवत असेल, छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये कल्लू नावाचा एक पहिलवान महाराजांनी सांभाळलेला होता. त्याच्या खुराकाची, त्याच्या व्यवस्था सगळी केलेली होती. त्याची कुस्ती एका दुसऱ्या पहिलवानासोबत चालू असताना महाराजांना लक्षात आलं की हा डाव सगळा लांबतोय आणि हा लांबलेला डाव हा ठरवून केलेला दिसतोय. महाराज कुस्तीच्या मैदानात उतरले आणि त्या कल्लूच्या थोबाडीत मारून निघून गेले. हा एक प्रसंग काही पुस्तकांच्या मधून आपल्याला वाचायला मिळतो. म्हणजे नुरा कुस्तीचा सरळ सरळ अर्थ असा आहे, कुस्ती तर असते पण ती कुस्ती खरी नसते, त्याचे निकाल ठरलेले असतात. राजकारणात अशा नुरा कुस्त्या खूप खेळल्या जातात. खरं तर राजकीय पक्षांच्या मध्ये आता कंत्राटी राजकारण करणारी देखील काही पक्ष आलेली आहेत. त्यांचं काम आपापल्या पद्धतीनं चालू असतं. कधी लढायचं, कुठे लढायचं हे देखील काही पक्ष नक्की करत असतात. आता नव्यानी राजकारणामध्ये राज ठाकरेंनी आपली परत एकदा भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका म्हणजे हिंदुत्वाची भूमिका आहे. त्यासोबत राज ठाकरेंनी शरद पवारांच्यावरती एक खळबळजनक आरोप करून टाकलेला आहे आणि त्या खळबळजनक आरोपात राज ठाकरे म्हणतात की राष्ट्रवादीच्या जन्मासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीयवाद जन्माला आला. यावरून बरीच चर्चा होऊ लागली. ही चर्चा शमते न शमते तोच भोंग्यांचा विषय निघाला आणि राज ठाकरे देशभरातल्या चर्चेचा मुद्दा झाले. शिवसेनेनं राज ठाकरेंना भारतीय जनता पक्षाचा भोंगा असं म्हटलं तर भाजप शिवसेनेच्या संजय राऊतांना राष्ट्रवादीचा भोंगा असं म्हणते. राजकारणात राज ठाकरेंची ही अचानक झालेली वादळी एंट्रीच म्हणूया आपण त्याला, कारण दीर्घकाळ राज ठाकरे सगळ्या चर्चांच्या, या राजकीय भाष्यांच्या बाहेर होते. आपल्या पक्षाच्या वाढीसाठी, विस्तारासाठी राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला आणि मराठीचा मुद्दा बाजूला ठेवला. आता राज ठाकरे अयोध्येत देखील जाणार आहेत. त्यांनी मराठीच्या मुद्द्यापेक्षा हिंदुत्वाच्या मुद्द्याला अधिक मोठं प्रोत्साहन दिलं आणि राज ठाकरे विरुद्ध शरद पवार असा सामना रंगू लागला. राष्ट्रवादीच्या गोटातून, शिवसेनेच्या गोटातून राज ठाकरेंच्या वरती जहरी टीका होऊ लागली. इतके दिवस भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती टीका होत होती. आता टीकेच्या केंद्रस्थानी भाजप उरला नाही तर तिथे राज ठाकरे आलेले आहेत. राज ठाकरेवरती जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. म्हणूनच मला राज ठाकरे आणि पवारांचे सुरू असलेले वाद हे नुरा कुस्तीसारखे वाटतात. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं एकत्रीकरण झालं. त्यांच्या विरोधात भाजप उभी राहिली आणि जी काही चर्चा होती आहे ती महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष अशीच होत होती. कधी देवेंद्र फडणवीस, कधी किरीट सोमय्या, कधी अजून कोणी,
ही सगळी माणसं चर्चेच्या वलयामध्ये येत होती. महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडी आणि भाजप अशी सरळ सरळ दोन तट पडली होती आणि लोकांची विभागणी देखील अशीच होऊ लागली होती. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून लांब जाते आहे हे पटवून देण्यामध्ये भाजप यशस्वी ठरलेला होता आणि शिवसेनेच्या विधानावरून देखील हिंदुत्वापासून शिवसेना दूर जाते आहे हे लक्षात येऊ लागलं होतं. अशा वेळी बरोबर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राज ठाकरेंचं समोर येणं हे सहज नाही आहे, ते पूर्ण विचारांती आहे. हिंदुत्वाच्या विचारसरणीचा मतदार संपूर्णपणे भाजपकडे वळतो आहे हे लक्षात आल्याबरोबर राज ठाकरेंची एंट्री झाली आणि हिंदुत्ववादी विचारसरणीला आणखी एक पर्याय मिळाला, तो म्हणजे राज ठाकरे. गणित खूप साधं आहे. हिंदुत्ववादी मतदार जर शिवसेनेवरती नाराज झाला तर आताच्या स्थितीमध्ये कोणाकडे जाईल या प्रश्नाचं साधं सरळ उत्तर आहे, तो भाजपकडे जाईल. आता भाजपकडे जाणारा मतदार हा वाढत गेला तर भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी एकत्र आली तरीही या महाविकास आघाडीसाठी अडचण होण्याची शक्यता आहे. खास करून शहरी मतदारांच्या मध्ये भाजपविषयीचं वाढत चाललेलं प्रेम मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या शहरामध्ये सर्वात जास्त जागा आहेत विधानसभेच्या आणि याच शहरामध्ये भाजपचं बळ वाढत चाललेलं होतं. खास करून एक साधं गणित लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 जागांची विभागणी करायची ठरली तर जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक जागा या शहरी विधानसभा मतदारसंघात येतात, तर अर्ध्यापेक्षा कमी जागा या ग्रामीण भागामध्ये येतात. शहरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचं प्राबल्य वाढू लागलं होतं. खास करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आपलं जबरदस्त संघटन उभं करतोय. अशा वेळी शिवसेनेकडून जाणाऱ्या म्हणजे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेत बदल झाला म्हणून शिवसेनेवर नाराज होऊन जाणारा हिंदुत्ववादी मतदार हा भाजपकडे जाईल, त्यापेक्षा तो अन्य एखाद्या ठिकाणी गेला तर अधिक भलं होईल, भाजपचं नुकसान होईल. हे साधं सरळ गणित आहे आणि त्यासाठी एक पर्याय उभा करण्यात आलेला आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आता शिवसेनेचा नाराज मतदार हा सरळ सरळ मनसेकडे जाऊ शकतो. त्याचं कारण पण अजून एक आहे. महाराष्ट्रातल्या हिंदुत्ववादी मंडळींना भारतीय जनता पक्षाच्या साधारणतः वेट अँड वॉचवाली भूमिका, संयमाची भूमिका, मवाळ भूमिका अनेकांना पटत नाही आहे. त्यांना आक्रमक हिंदुत्व हवं आहे आणि अशा व्यासपीठीय आक्रमक हिंदुत्वाला भुलणारा वर्ग हा भारतीय जनता पक्षापेक्षा मनसेकडं अधिक जाऊ शकतो आणि इथेच भाजपला मोठी पिछेहाट सहन करावी लागू शकते. पवारांची ही खेळी आहे असा दावा करणं थोडंसं धाडसाचं आणि घाईचं होईल, पण पवारांना विरोध करत राज ठाकरेंची एंट्री म्हणजे पवार विरोधकांच्या मतांमध्ये विभागणी करणे अशीच याची खेळी असू शकते. मी पुन्हा म्हणतोय, राज ठाकरेंचं प्राबल्य हे पुणे, मुंबई, नाशिक या 3 शहरांमध्ये, ठाणे आपण त्यात घेऊया चौथं शहर. पुणे, ठाणे या भागामध्ये जवळपास, मुंबई, ठाणे या भागामध्ये जवळपास 80 विधानसभेच्या जागा आहेत. त्यात आपला पनवेलचा भाग पण येतो जो मुंबईला लागून आहे. नवी मुंबई, वाशी, पनवेल यातली विधानसभा मतदारसंघ पण येतात आणि इकडे ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली या मनपा पण येतात. जवळपास 80च्या आसपासच्या जागा या सगळ्या भागांमध्ये मिळून येतात. आता या 80 भागावरती भाजपचं प्राबल्य वाढत असेल तर सत्ता भाजपची येऊ शकते. इथेच जर मनसेची एंट्री झाली तर भाजपच्या मतांमध्येच विभागणी होईल, हे गणित लक्षात घ्या. दावा असाही केला जातो आहे की राज ठाकरे हे भाजपचे मतदान खाणार नाहीत, ते फटका शिवसेनेला देतील. याच दाव्याला आपण खरं मानलं म्हणजे अजिबात भाजपचा हिंदुत्ववादी मतदार भाजपला सोडणार नाही असा दावा आपण परफेक्टपणे मान्य केला
फक्त शिवसेनेचा जाईल हे मान्य केला तर प्रश्न हा पडतो की शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववादी वर्ग शिवसेनेपासून दुरावल्यावर तो कोणाकडे गेला असता? तर तो भारतीय जनता पक्षाकडे गेला असता. भारतीय जनता पक्षाकडे तो जाऊ नये यासाठीच केली गेलेली ही व्यवस्था आहे का? या नुरा कुस्तीचं आयोजन केलं गेलं आहे का? या नुरा कुस्तीचा निकाल फायनल आहे का? उद्या होणाऱ्या म्हणजे 24 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सरळ सरळ 3 विरुद्ध 1 म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे 3 विरुद्ध भाजप असा 3 विरुद्ध 1 सामना होणार होता. आता हा सामना 3 विरुद्ध 2 असा होण्याच्या स्थितीमध्ये आहे. भलेही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं फारसं काही वर्चस्व नसेल, पण ठाणे, पुणे, मुंबई, नाशिक यामध्ये मनसे बऱ्यापैकी ताकदवान आहे. आता इथे 3 विरुद्ध 2च्या सामन्यामध्ये जर मनसे उतरली तर काय होईल? तर भाजपच्या मतांमध्येच विभागणी होईल. जसं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस MIMला, वंचित बहुजन आघाडीला भाजपचं बी टीम म्हणतं, तसं राज ठाकरे देखील बी टीम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळंच या सगळ्या राजकीय आखाड्यामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका ठरवतानाच ती नुरा कुस्तीचा भाग आहे का हे जरा नीट तपासून बघितलं पाहिजे. भारतीय जनता पक्षाला नुकसान व्हावं किंवा भारतीय जनता पक्षाने मनसेला सोबत घ्यावं आणि मग भाजपचं कुठे नुकसान होईल याचाही अंदाजाचा विचार करा. उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांमध्ये राज ठाकरेंविषयी फारशी चांगली प्रतिमा नाही आहे. उत्तर भारतीयांच्या विरोधात राज ठाकरेंनी केलेली आंदोलनं ही तिथल्या लोकांना राज ठाकरेच्या विषयामध्ये वाईटच विचार करायला भाग पाडतात. आता तिथे भाजपला या युतीचा काही फटका बसणार आहे का याचा देखील विचार करण्याची गरज आहे. युती झाली तर भाजपला उत्तर भारतात फटका आणि युती नाही झाली तर भाजपला महाराष्ट्रात फटका असं हे चित्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी किंवा जहाल हिंदुत्ववादी मतांच्या मध्ये विभागणी करण्यासाठीच राज ठाकरे यांना नव्याने मैदानात उतरवलं गेलं आहे का हा प्रश्न पडतो. म्हणूनच मी या लेखाचं शीर्षक ठेवलं आहे, राज पवार यांच्यातील ही नुरा कुस्ती आहे. म्हणूनच आपणही याचा या अर्थाने विचार करायला पाहिजे, ठाकरे पवार नुरा कुस्तीचे राज. नमस्कार.